मी सर्वप्रथम मंडळाचे प्रमुख दादा महाराज यांना विनंती करतो व्यासपीठावर यावं। तसेच सौ वहिनी, श्री नगरकर काका, देशपांडे, हल्याळ साहेब सर्वांनी कृपया व्यासपीठावर यावं। श्री स्वामी समर्थ। आजच्या आरती, महाआरती, महाप्रसाद याचे जे मानकरी आहेत, आपले हडपसरहून श्री वराळे कुटुंब यांना आज आरतीचा आणि महाप्रसादाचा मान मिळालेला आहे। वराळे कुटुंब बरेच वर्षापासून आपल्या इथे मंडळाशी निगडीत आहेत। दादांचे गुरु अण्णा महाराज यांच्यापासून सत्यवान वराळे निगडीत आहेत। आजचं त्यांचं प्रसाद करायचं नियोजन म्हणजे त्यांचे चिरंजीव अभिजित यांचा वाढदिवस उद्या आहे उद्या आहे, त्या प्रित्यर्थ आज प्रसाद केलेला आहे। अजून एक सांगावंसं वाटतंय, वराळे कुटुंब आपल्या मंडळाला प्रत्येक मार्गाने त्यांची मदत असते। मागच्या वर्षी सलग वर्षभर प्रत्येक महिन्यातनं एक गुरुवार अन्नदानाचं काम त्यांनी केलेलं आहे, माहितीसाठी सगळ्यांच्या। तर असं हे कुटुंब आहे। त्यांचे दोन्ही चिरंजीव बीटेक आहेत, बीटेक पदवीधर आहेत। आणि सत्यवान वराळे जे आहेत ते सरकारी नोकरीमध्ये मोठ्या पदावर आहेत, मुंबईला असतात। जरा वेळाने येतीलच, ते जरा मुंबईवरनं निघालेले आहेत। तर अशा ह्या सगळ्या वराळे कुटुंबियाचा आजच्या आरती प्रित्यर्थ, महाप्रसादा प्रित्यर्थ सत्कार करावा असं मी दादांना विनंती करतो। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज आपल्या आरतीच्या कार्यक्रमाला कोथरूड या प्रभागातनं श्री व सौ सोळंके हे दाम्पत्य आलेलं आहे। तर मी त्या दोघांनाही विनंती करतो त्यांनी व्यासपीठाजवळ यावं। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आता आपल्या मंडळाचे ज्येष्ठ साधक श्री नगरकर काका यांना मी विनंती करतो एक दोन शब्द बोलावेत। स्वामी समर्थ। आज एक चांगला योग असा आला आहे की माझे जे स्नेही भंडारे, तर त्यांचं स्वानंद मुद्रणालय म्हणून मोठा छापखान आहे आणि गजानन महाराजांच्या संस्थांची सर्व ज्या काय पोथ्या वगैरे आहेत, गजानन विजय आणि इतर पोथ्या, त्या त्यांच्याकडे छापल्या जातात। तर योगायोगाने मला ते परवा भेटले आणि मी त्यांना सांगितलं की असं असं गुरुवारी आम्ही जातो, तर तू तिथे ये। त्याप्रमाणे आज आठवणीने ते आलेले आहेत। तर मी दादांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक स्वामी भक्त महिला सेवेकरी आलेले आहेत, मी त्यांना विनंती करतो ते एक आपलं स्वामीवर एक अभंग म्हणत आहेत। नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा, देव असे हो भाव तसा, देव असे हो भाव तसा, नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा। सगुण कुणी म्हणती देवाया, कोणी म्हणती निर्गुण त्याला, कोणी म्हणती निर्गुण त्याला, विश्वरूप त्या परमेशाचा, परमेशाचा, चराचरावर असे ठसा, चराचरावर असे ठसा, नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा। गंध फुलांचा दिसे लोचना, गंधेव कसा, नका विचारू देव कसा, देव असे हो भाव तसा, देव असे हो भाव तसा, नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा। आपणास माहितीच आहे, हा महिना आता सगळा श्रावण सुरू झालेला आहे।
देवदेवतांचा व्रत वैकल्य उपवास सर्वार्थाने गुरुपौर्णिमेपासून जे काही सुरुवात झालेली आहे आणि आपल्या मंडळाचे जे काही कार्यक्रम आहेत, मग ते गुरुपूजनानिमित्त आपली जी काही वेगवेगळ्या भागात जी काही केंद्र उभारलेली आहेत तिथे आपण जाऊन आलो. मुख्य कार्यक्रम आपला 10 जुलैला इथे झाला पुण्यामध्ये. त्याच्यानंतर 13 जुलैला आपण पंढरपूरला गेलो, तिथे दादांचं गुरुपूजन झालं. त्याच्यानंतर 27 जुलैला आपण खेड शिवापूरला गेलो, तिथे मोठा कार्यक्रम झाला. आणि परवा 2 ऑगस्ट रोजी राणेची वाडी कोकणामध्ये गेलो आपण. थोडक्यात काय, इथे जे काय दादा मार्गदर्शन करतायत सकाळ संध्याकाळ, त्याचा सर्वत्र आपल्या देऊळगाथा चॅनलच्या माध्यमातून प्रचार प्रसार होतोय. कालचाच एक किस्सा सांगतो. मागे सांगून झालेलंच आहे. आपलं जे काही इथले दादांचं प्रबोधन आहे ते भारतात नाही, भारताबाहेर आहे, ऐकलं जातं, पाहिलं जातं. काल कॅलिफोर्नियाहून गोडबोले म्हणून एक मॅडम आहेत, त्यांचा फोन आला होता दादांना. त्या आवर्जून ऐकतात आपला इथला सगळा कार्यक्रमाचा वृत्तांत पाहतात. त्यामुळे परदेशातही आपलं पाहिलं जातं. आत्ता आपण जेव्हा कोकणात गेलो होतो, कोकणात त्या भागामध्ये आपल्याला फार प्रचंड प्रतिसाद आहे. आपल्या इथल्या मंडळाचं कार्य तिथे ऐकलं जातं, अनुभवलं घेतलं जातं. तिथे सुद्धा आपला जास्तीत जास्त अजून कशी केंद्र उभा राहतील या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. आम्ही परवा 2 ऑगस्टला जेव्हा राणेची वाडी ताळा म्हणून जो भाग आहे तिथं गेलो होतो, गेल्या 1.5 महिन्यापासून तिथल्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे तिथे पण वेगवेगळे भक्त येऊन भेटतायत दादांना की आमच्या गावाकडे, या गावामध्ये आपल्या शाखा सुरू करायच्या आहेत. विरजोले म्हणून एक भाग आहे तिथे एक आपले नितीन कांबळे म्हणून एक सेवेकरी आहेत. अण्णांच्यापासनं ते तिथे एक केंद्र होतं, मधल्या काळात बंद पडलं. साधारण एक 26-27 ग्रामस्थांना घेऊन ते राणेच्या वाडीला आले होते दादांना भेटायला. हे बघा, सगळ्यांनी विनंती केली दादांना की लवकरात लवकर आपलं जे पुण्याचं जे केंद्र आहे त्याची स्थापना तिथे करा म्हणून. तर दादांचं जे काही इथे कार्य चालतं, सकाळ संध्याकाळ दादा असतात, मागे सांगून झालेलंच आहे. तर ते सगळं लोक ऐकतात, पाहतात. लोकांना भरपूर अनुभव यायला लागलेत. शंका समाधान जे काही विचारतात त्याचा प्रत्यय येतोय लोकांना, त्याचीच ही प्रचिती आहे. आता मी पुढील सूत्र श्री दादा महाराज यांना देत आहे. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता
श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। श्री स्वामी समर्थ सुरू झाला की उपास तापास व्रतवैकल्य आपला हिंदू धर्माने जे काही पूर्वापार चालत आलेले सण उत्सव आपण सगळे अजूनही त्याच चालीरीती सांभाळत असतो। अजूनही काही ठिकाणी श्रावणी सोमवार म्हणले की पूर्वीचे दिवस जर का आठवत असतील आपल्याला की सकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे आणि संध्याकाळी साधारण 4-4:15 वाजता ती घरातली कोणी गृहिणी असेल ती स्वयंपाकाला लागायची आणि अगदी संध्याकाळच्याला तो उपवास सोडला जायचा। पेठांमधल्या भागामध्ये विशेष करून अजूनही आहे टिकून आहे ती संस्कृती। बाहेरचं काही तेवढं माहिती नाही पण अजूनही शंकराच्या मंदिरात गर्दी तेवढीच असते। आता एक वेळ जसं आता मेंदळतांनी म्हणल्याप्रमाणे की एखादे भाव बदलले असतील लोकांचे। रामदास स्वामी एकदा नाशिकला गेले होते। नाशिकला त्यांना रामाचं दर्शन घ्यायचं होतं पण तिथे एवढी प्रचंड गर्दी होती त्या मंदिरामध्ये। ते म्हणले ही एवढी गर्दी प्रत्यक्ष तिथे जाऊन मी काय दर्शन काय घेणार, मी देवाला बघणार काय, मी देवाकडे मागणार काय। म्हणजे आता बऱ्याच वेळेला असं वाटतं म्हणजे मनाला की बहुतेक एक इव्हेंट हा जो प्रकार आहे ना गिरनार परिक्रमा असेल पूर्वीपासून चालत असेल पण गेल्या 5-10 वर्षात जर का बघितलं गिरनार परिक्रमा सहल आयोजित केलेली आहे। जातात लाखोनी 5-10 लोक तिथे असतात तिथे। मग त्याच्यातला खरोखरीच भाव आहे का, त्याच्यातला किती लोकांचा भाव आहे, मग तिथे जाणं महत्वाचं आहे का। मग त्याच्या आपण जर का घरीच मनोभावे 1-2 मिनिटं जरी प्रार्थना केली तरी तिथे त्या जे काय आराध्य दैवत कुणी असेल त्याला ते नक्कीच पोचते तिथे ती। कुठल्याही घ्या म्हणजे आता हल्ली तर बऱ्याच यात्रा कंपन्या वेगळ्या यात्रा किंवा वेगळ्या सहली कर्दळी वनात मध्ये मध्ये असं झालं कर्दळी वन परिक्रमा। त्याच्यामध्ये होतं काय इथून बसमधनं रेल्वेने जी काय लोक जातात आणि सहल म्हणून गेल्यानंतर काय त्या स्थळाचं होत असेल आपण तुमची कल्पना करा। शेवटी त्या सरकारला तिथल्या बंदी आणायला लागली। कर्दळी वनातलं परिक्रमा किंवा कर्दळी वन सहल हा उपक्रम शेवटी तो बंद करायला लागला। तो हा जो महिना आहे श्रावण महिना, आता मी परवा आपल्या एक महिला सेविकेरीत पत्कीताई म्हणून त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो। सत्संग होता त्यांच्या घरी, सगळे आम्ही मंदिराचे 20-25 जण उपस्थित होतो। पुढच्या रविवारी आपले वराळे साहेब इथं जे बसलेले त्यांच्या घरी सत्संग आहे। श्रावण महिना किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण असे बाहेर आयोजित करत असतो की त्या घरामध्ये पण अशी ऊर्जा तयार व्हावी, त्या घरातल्या सगळ्यांना स्वामी सेवेचा लाभ व्हावा। आणि तिथे एक विषय कानावर पडला होता की आज आपण आलो तर मैत्री दिन आज आहे असं 3 ऑगस्ट। मी आता हल्ल्या साहेबांना त्याविषयी विचारत होतो काय तसं म्हणजे काही माहिती आहे का की असं का मुद्दामून का असं आयोजित करतात वगैरे। तर असं काही माहिती अशी मिळाली नाही, फक्त एवढंच समजलं की ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार हा मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो। बट हा कुठून आला म्हणजे मैत्री दिन कुठून आला की हल्ली मी आता जे म्हणलं ना की एक दिवस तो व्हॅलेंटाईन डे तर त्याच्या अगोदर कधी आठवडाभर हा अमुक डे तमुक डे असं करत करत तो व्हॅलेंटाईन डे शेवटी होतो। राखी पौर्णिमा त्याच्या सरळ मला असं वाटतं की राखी पौर्णिमा आता म्हणजे श्रावण महिन्यामध्येच आलेली आहे। जर का ऑगस्ट मध्ये श्रावण महिना येत असेल तर तो मैत्री दिन मग ते काय ते बँड बांधण्यापेक्षा आपण राखी पौर्णिमेचा जर का विचार केला जुन्या काळात काही हरकत नाही, आपल्या चालीरीती चांगल्याच आहेत। ज्या पूर्वजांनी सांगितलं ते चांगलंच सांगितलेलं आहे। आपल्याकडं 50 गोड पदार्थ असतात साधारण, मिठाईमधले 50 ते 100 नक्कीच असतील। तरी पण कुछ मीठा हो जाए असं जे म्हणतात, चॉकलेट आणतात। मग त्या एवढ्याशा चॉकलेट खाऊन काय मीठ होणार आहे? मग त्याच्या तुम्ही समजा गोड बोललात म्हणजे मला विरोध करायचा नाही, पण ते आता इतकं हल्ली आपल्या त्यावर त्या जाहिरातींचा भडीमार होत चाललेला आहे की आपला आपण विसरत जातो
ते गोड करतो, ते गोड मानून घेतो, तेच चांगलं आहे असं आपल्याला मनामध्ये शेवटी येतं. मग आपले भारतीय पदार्थ काय वाईट आहेत का? आपली भारतीय मैत्री ही जी जो मूळ संकल्पना आहे त्याचा विचार केला तर आपल्या भारतामध्ये एवढं साहित्य आहे, आपली संस्कृती एवढी महान आहे की जग आपल्या त्या मैत्रीचे जे काय आपण समजा पुरावे दिले तर जगाला ते नक्कीच मान्य करावं लागतील की हे खरंच सर्वश्रेष्ठ होते. जुन्या काळातली बघितली नुसते आठवा कसं होतं, मित्र म्हणले की कोण डोळा पडायचं साधारण सुरुवातीला? श्रीकृष्ण आणि सुदामा येतोय, श्रीकृष्ण अर्जुन येतोय. श्रीकृष्ण तर अर्जुन सखा म्हणायचा, द्रौपदीला सखी म्हणायचा. म्हणजे स्त्री पुरुष असले तरी ती मैत्री निकोप होती, निर्भय होती, कुठल्याही त्याच्यामध्ये अपेक्षा काही नव्हती. आणि जर का मैत्री दिलेला मी शुभेच्छा दिल्या नाही तर तो मित्र रागवतो. मग तो मित्रच कसला? माझ्या शुभेच्छा आल्या नाहीत म्हणून तू रागवला, तो मित्रच नाही ना. जो मित्र आपल्याला कुठल्याही आनंदाच्या क्षणी जो उपयोगी पडेल, दुःखामध्ये पण तो हवाच, संकटात तर हवाच हवा, अशी जो कोणी व्यक्ती असेल, भले ते स्त्री असेल पुरुष असेल, तीच योग्य मैत्री, तोच योग्य मित्र. आणखीन एक मैत्रीचं जर का उदाहरण बघायचं झालं तर कर्ण आणि दुर्योधन दोघांनी मैत्री पाळली, आयुष्यभर त्यांनी मैत्री पाळली. जेव्हा कर्णाचा सगळीकडनं उपहास होत होता, एक सूतपुत्र म्हणून त्याला जेव्हा सगळीकडनं हिणवलं जात होतं, त्याला कुठेही वरच्या दर्जाचं काही त्याचे योग्यतेचं त्याला स्थान मिळत नव्हतं, अशाला त्याला दुर्योधनाने हात दिला. आणि त्या मैत्रीला पण कर्ण शेवटपर्यंत जागला. त्याला माहिती आहे अधर्म इथे आहे, पण तो जागला त्या मैत्रीला. धर्माच्या विरुद्ध तो उभा राहिला तिथे. भले समोर मृत्यू आहे पण त्यांनी मैत्री सोडली नाही. ही गोष्ट बऱ्याच संतांकडे सुद्धा, संत विठ्ठलाला आपला मित्रच मानतात शेवटी. संत साहित्यामध्ये बऱ्याचशा वेळेला आपण बघितलं असेल, नामदेवने सुद्धा सांगितलं की पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, जिथं तू आहेस पंढरीमध्ये तू आहेसच, पण आमच्या मनामध्ये तुझं कुठलं स्थान आहे? तू आमचं सखा आहेस, आमच्या भोवती तू सतत, आमच्या अवतीभोवती तू आहेस, आमच्या मागं तू आहेस. ही सतत भावना आमच्या मनामध्ये आहे, मित्रत्वाची भावना आहे, आदर तर आहेच आहे. पण शेवटी एक आपण गाराणं सांगतो, आपल्याला कोणतरी जवळचा एक खांदा असा लागतो की जे आपण कुठेही बोलू शकत नाही. एकतरी व्यक्ती अशी असावी की ज्याच्याकडे आपण मन मोकळं करू शकतो. मध्ये मध्ये काही अशी उदाहरणं झालेली आहेत. ह्या आध्यात्मिक क्षेत्रातल्याच अनेक ज्येष्ठ काही अधिकारी लोकांच्या आत्महत्या जर का आपल्याला आठवत असेल, वर्तमानपत्र जर का आपण वाचलं असेल, की कशामुळं तर त्यांचं मन उघड करू शकत नव्हतं. भले ते जनसमुदायासमोर बोलतायत, भले त्यांच्या शिष्यगण मोठा आहे, पण कुठेतरी मनात एक सल होती, ती सल ते बाहेर काढू शकत नव्हते. आणि मग तो मनावर ताण असह्य होऊन कुठेतरी त्यांना तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. एक सगळ्यात परिचित गोष्ट श्रीकृष्ण सुदामा, आता जो पहिलाच विषय त्यांनी काढला होता, सगळ्यांना ती माहिती असेल की सुदामा जेव्हा श्रीकृष्णाकडे जातो, श्रीकृष्ण त्याला आला म्हणल्याबरोबर श्रीकृष्ण स्वतःचं राज सिंहासन सोडून उठून त्याला घेऊन येतो, त्याला राजगादीवर बसवतो, त्याचे पाय धुतो. पुढची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, त्याचं दारिद्र्य कसं दूर केलं. पण मुळात दारिद्र्य आलंच का? सुदामा दारिद्र्यच का होता? आणि मग श्रीकृष्णांनी स्वतःच्या सिंहासनावर त्याला का बसवलं? ही गोष्ट त्यांच्या बालपणामध्ये जाते. संदीपनी ऋषींच्या आश्रमात हे दोघं जेव्हा मित्र, तिथे त्यांची मैत्री झाली. दोघं जण समवयस्क, संदीपनी ऋषी जे शिकवतील त्यामध्ये दोघंही तेवढेच प्रगती साधत होते. त्याच्यामध्ये अशा काही काही विद्या, 64 कला ज्या म्हणतो आपण, 14 विद्या 64 कला, ह्यांमध्ये कोणाला कुठली कला शिकायची, कोणाला कुठली विद्या शिकायची असेल ती त्यांनी शिकावं, त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवावं. श्रीकृष्ण तर प्रत्यक्ष भगवानच आहेत. त्यांनी काय सगळ्यात 14 विद्या 64 कला सगळ्या स्वतःमध्ये आत्मसात होत्याच, पण जनमनसा करता प्रत्येक वेळेला जेव्हा भगवंत मानवी अवतार घेतात, मानवी देहामध्ये येतात, त्यांना आपल्यासारखंच वागावं लागतं. त्यामुळे सगळं शिक्षण घेत असताना सुदामाच्या बरोबर मैत्री आणखीन घट्ट होत जाते त्यांची. ही मैत्री घट्ट होण्याचं कारण एक छोटंसं त्याचं आणखीन उपकथा त्याच्यामध्ये अशी येते. त्यांच्याच गावामध्ये, जिथं हा आश्रम जिथे असतो, त्या गावामध्ये खूप गरीब महिला
दिवसभर भिक्षा मागायची. सूर्य अस्ताला जायच्या आत घरी यायचं, जेवढी भिक्षा मिळाली असेल त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा. देव म्हणजे कोण? तर नारायण. विष्णूंना ती खूप मानायची. नारायणाला नैवेद्य दाखवला की मग ती जी काय असेल, जी भिक्षा असेल ती सूर्य अस्ताला जायच्या आत ते स्वतः ती खायची. मग झोपणे. सकाळी उठलं की बरं भिक्षेला बाहेर पडायचं. एकदा असं घडतं की 2-3 दिवस झाले तिला भिक्षा काही मिळत नाही. जे काय थोडंफार एवढं तेवढं मिळेल किडूक मिडूक त्याचा काय नैवेद्य दाखवायचा, झोपून जायचं. चौथ्या दिवशी असं घडतं, दिवसभर फिरून सुद्धा काही मिळत नाही. सूर्य अस्ताला जायची वेळ येते. अशा वेळेला एक मनुष्य तिला 1 किलोभर साधारण फुटाणे भिक्षा म्हणून तिला तो देतो. एक मोठी अशी पिशवीमध्ये ते फुटाणे भरलेले असतात. पिशवी चांगली असते. ती घरी येते. पण तोपर्यंत अंधार पडला. आता देवाला म्हणते अंधार पडल्यानंतर नैवेद्य दाखवणं योग्य नाहीये. जो माझा नियम आहे तो चुकेल. आज तू पण असाच झोप, मी पण असंच झोपते. तशीच बिचारी उपाशीच ती झोपते. सकाळी उठला की मी ह्याचा नैवेद्य दाखवते म्हणते. त्या रात्री एक किस्सा असा घडतो की एक चोर गावातनं फिरत असतो. कुठे काय मिळेल का, कुठे काय मिळेल का, झोपडीचं दिसतं, झोपडीमध्ये काहीतरी मिळेल. त्या चोराला काही मिळालं नसतं त्या रात्रीला, म्हणून तो म्हणतो चला झोपडीचं बघू. हळूच त्या झोपडीत शिरतो. त्या देवाच्या पाशी जिथं नैवेद्य नेहमी दाखवतात तिथे एक त्याला ती पिशवी दिसते. पिशवी चांगली दिसते. म्हणतो म्हातारीकडे काहीतरी असेल ह्या पिशवीत, म्हणून देवाच्या जवळ तिने ठेवली. ती पिशवी उचलतो, निघतो, झोपडीचं दार उघडतो. त्याबरोबर त्या आवाज येतो परत. येताना अगदी सावकाश दार उघडून आलं असतं, जाताना थोडा घाईघाईत जातो म्हणून त्या दरवाजाचा आवाज होतो. त्याबरोबर ती म्हातारी जागी होती. म्हातारी जागी झाली, बघते तिथली ती पिशवी त्यांनी पळवलेली. म्हणलं ती आरडाओरडा करायला लागते, चोर चोर म्हणून. त्याबरोबर आजूबाजूची लोक उठतात, त्याच्या मागं धावायला लागतात. सगळीकडे गलका होतो. तो चोर पळतोय, मागं ही लोक पळतायत. तो त्या बरोबर नेमक्या त्या संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये येऊन लपतो. भला मोठा आश्रम असतो, छोट्या छोट्या झोपड्या. कुठेतरी नक्कीच इथं आपल्याला लपायला जागा मिळेल म्हणून तो चोर त्या आश्रमात शिरतो. तिथल्या एका झोपडीमध्ये तो लपतो. लोक काय करतात, बाहेरनं आरडाओरडा करत करत कुठेतरी गेला असेल, पळून गेला असेल. बराच वेळ शोधोशोध कुठं काय होत नाही. आता इथून जर का आपल्याला बाहेर पडायचं असेल, चोराच्या मनामध्ये येतं आपण काय चोरी केलंय, ती पिशवी चोरी केलेली आहे. तो म्हणतो ही पिशवी इथंच सोडून देऊ, आपण गुपचूप आपण बाहेर पडू. तो पिशवी तिथंच सोडतो त्या आश्रमात. तिथून तो बाहेर पडतो. त्यामुळे कोणाला त्याचा काही संशय येत नाही. जी लोक आरडाओरडा करतात त्यांच्यामध्ये परत तो मिसळून जातो. आता ज्या झोपडीमध्ये तो लपलेला असतो त्याच्या शेजारची झोपडी नेमकी गुरु माऊलींची असते. म्हणजे सांदीपनी ऋषींची ज्या पत्नी असतात त्या झोपडीमध्ये त्या तिथे सकाळी उठून येतात. बाहेर साफसफाई वगैरे सगळीकडे काम सुरू झालेलं असतं. ते चुकून चुकून म्हणा किंवा काही कारणा करता त्या झोपडीत जातात जिथे ह्या चोरांनी ती पिशवी टाकलेली असते. ती पिशवी यांच्या दृष्टीस पडल्यानंतर ते म्हणतात ही कसली पिशवी आहे, दिसायला चांगली दिसत असते. आपण आता बघतो एखाद्या आकर्षक कॅरी बॅग कशा असतात, काहीतरी छापलेलं, त्या पद्धतीने जुन्या काळातली काही असेल तशी ती पिशवी दिसते तिला. उघडून बघते तर आतमध्ये फुटाणे. आश्रमात फुटाणे कोणी आणले असतील ती विचार करत असताना नेमके श्रीकृष्ण आणि सुदामा त्यांचे ते लाकडू तोडी काय त्यांचं काम असेल, सकाळच्या वेळेला ते निघालेले असतात. ती हाका मारते श्रीकृष्णाला. श्रीकृष्णा म्हणली इकडे आहे रे. तो येतो, वंदन करतो, आज्ञा गुरु माऊली म्हणतो. म्हणजे देव असला तरी कसं नियम व्यवस्थित पाळायचे. ती म्हणते श्रीकृष्ण हे फुटाणे इथं कोणीतरी आणलेले दिसतात काल रात्री, तुम्ही आता चाललात जंगलात तर भूक लागली ते फुटाणे संपून टाका म्हणतात. एवढी मोठी पिशवी असते ती. सुदामाकडे श्रीकृष्ण देतो. सुदामा ही पिशवी घे म्हणतो. आश्रमाबाहेर पडल्यानंतर जंगलामध्ये त्यांची ती जी काय ठराविक पद्धतीची त्यांना लाकडं हवी असतात होमा करतात, ते लाकडं ते व्यवस्थित मिळवतात. आणि आता दुपारची वेळ झालेली आहे. श्रीकृष्णाला आठवण होती, सुदामा गुरुमौलीने ते फुटाणे दिलेत ना, काढ बरं. सुदामा ती पिशवी हातात घेतो. ज्या संदीपनी ऋषींच्याकडे हे दोघं असतात त्यांनी त्यांना अशी पण काही विद्या शिकवलेली असते, त्रिकाला दर्शन जे आपण म्हणतो. सुदामा सुद्धा त्यामध्ये व्यवस्थित पारंगत झालेला असतो की मागचं किंवा पुढचं, मागं काय घडलं किंवा पुढं काय घडणार आहे
ती पिशवी हातात घेतल्यानंतर त्याला जाणवतं की पिशवी साधी नाही, ही पिशवी चोराची आहे कुठल्या तरी. तो ध्यान लावून बसतो. श्रीकृष्णाला म्हणतो, श्रीकृष्ण 5 मिनिटं ध्यान लावून बसतो. त्या ध्यानात त्याला दिसतं तो चोराने पिशवी कुठून चोरलेली आहे. त्या म्हातारीच्या झोपडीतलं सगळं त्याला चित्र दिसतं. क्षणभर एकदम दचकून भानावर येतो, एकदम ध्यानातनं बाहेर येतो. श्रीकृष्णाला म्हणतो की मी आलोच. पिशवी घेऊन तो उठून निघतो, एका झाडाच्या पाठीमागे जातो. भरा 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 सगळे फुटाणे खाऊन टाकतो. श्रीकृष्ण इकडे जी काय लाकडं तोडलेली असतात ती मोळी बांधण्याच्या गडबडीत. सुदामा आल्यानंतर म्हणतो, अरे सुदामा, ते फुटाणे मगाशी मी म्हणलं काढ लवकर आता फुटाणे. सुदामा म्हणतो, फुटाणे मी खाऊन टाकले. तो म्हणतो, का, मला का नाही दिले? आता सांगणार कसं, फुटाणे खाल्लेत. आता इथं अशी गोष्ट घडती, जेव्हा सुदामाने ध्यान लावलेलं असतं त्या ध्यानात त्याला ती म्हातारी दिसती आणि त्या म्हातारीने तळतळाटाने एक श्राप दिलेला असतो की ज्या कोणी माझी पिशवी पळवली तो माझ्यापेक्षा जास्ती दरिद्री होईल. हा शाप जेव्हा त्याला तिथं दिसतो, त्याला ऐकायला येतो, तो म्हणतो की माझ्या बरोबर जो आहे प्रत्यक्ष भगवंत आहे, अनंत ब्रह्मांड ज्याच्याकडे आहे, ज्याच्या पायाशी आहे तो भगवंत, हे संपूर्ण ब्रह्मांड जो चालवतोय तो माझ्या बरोबर आहे. आणि जर का फुटाणे खाल्ले, तो जर का दरिद्री झाला तर ब्रह्मांडाची अवस्था काय होईल. त्यापेक्षा मी दरिद्र होणं पसंत करीन, पण माझा मित्र नको असं व्हायला, म्हणून मी फुटाणे खाल्ले. ही गोष्ट श्रीकृष्ण प्रत्यक्ष परमात्माचे. आता फुटाणे का खाल्ले हे श्रीकृष्णही बघतो. त्याच्या खांद्यावर हात ठेवतो, योग्य वेळेतच परतफेड करीन. भगवंत कधीच कोणाचं बाकी ठेवत नाहीत. तुम्ही 10 रुपये द्या, महाराज तुम्हाला कुठं ना कुठेतरी 1000 रुपये देतात. कुठलीही गोष्ट बारीक अजिबात स्वामी कोणाचं बाकी ठेवत नाहीत. प्रत्यक्ष परमात्मा येतो. श्रीकृष्णाने बरोबर योग्य वेळेला जेव्हा सुदामा त्याच्याकडे आला त्याच वेळेला स्वतः उठून गेला, त्याला हाताला धरून आणलं, राजगादीवर बसवलं, त्याचे पाय स्वतः धुतले. ही सुद्धा मैत्रीच आहे. सुदामा जसा मैत्रीला जागला तसं श्रीकृष्ण पण मैत्रीला जागला. ही जर का अशी एवढी उच्च स्तराची मैत्री आपल्या संस्कृतीमध्ये आहे, मग आपण त्याच्याकरता वेगळा दिवस कशाला साजरा करायचा पाहिजे, अमुक एक डे पाहिजे, अमुक एक असं पाहिजे, असं काही नाही. मैत्री आपल्या जीवनामध्ये, मी म्हणलं ना, जसं कोणी चांगला जो काही देणारा असेल त्याच्याकडनं ते जरूर घ्यावं. आपला हात सदैव असा ठेवला तर प्रत्यक्ष भगवंत आपल्या पाठीशी असतो. आपल्याला असे अनेक मित्र मिळतील. आपल्याला श्रीकृष्णासारखा कोणीतरी गुरु मिळेल, स्वामींसारखा गुरु कोणीतरी आपल्याला नक्कीच मिळेल. ही मैत्री हा त्या दिवसापुरती मर्यादित न ठेवता, मैत्री दिनापुरतीच मैत्री न ठेवता अखंड जीवनात असे जर का मित्र जपता आले तर असे जरूर जपावेत. नक्कीच श्रीकृष्ण आपल्याला कुठेतरी मिळेल. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. आपला पुढचा कार्यक्रम जो आहे पालखी सोहळा, त्या पालखी सोहळ्याला इथे प्रारंभ होईल. ज्या भक्तांना आपल्या इथे उपस्थित आहेत पालखीबरोबर जर का जायचं असेल तर आपण जरूर पालखीबरोबर जावं. आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढच्या कार्यक्रमाला आपले पुढचे सेवेकरी इथे येतील. जय जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. जय 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 जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.